MA भाग 2च्या विद्यार्थ्यांसाठी MA भाग 1च्या विद्यार्थ्यांनी जो शुभेच्छा समारंभ आयोजित केलेला आहे, त्या समारंभाप्रसंगी आपल्या विभागाच्या विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रतिमा पवार मॅडम यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करते. त्यानंतर विभागाचे जे शिक्षक आहेत ईश्वर पाटील यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. विभागाच्या संशोधिका मॅडम ज्या जयश्री आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत करते. आज संख्या बघतात हॉल खूप मोठा आहे आणि खूप खुर्च्या मोकळ्या आहेत, विद्यार्थी खूप कमी आहेत. MA भाग 1च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला होता. तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं कर्तव्य होतं की या कार्यक्रमाला आपण सर्वजण त्यांच्या विनंतीला मान देऊन येणं. पण असं काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा मग काही गोष्टी असतील त्यामुळे ते आज इथपर्यंत येऊ शकले नसतील. विद्यार्थ्यांनो, हा जो तुमचा 2 वर्षाचा प्रवास होता प्रामुख्याने सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, तर पहिल्यांदा मला आठवते की ही बॅच जी होती ती ज्या वेळेला ऍडमिशनसाठी आमच्याकडे आलेली होती तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची हुरहुर होती की मला या विभागामध्ये ऍडमिशन मिळेल की नाही. कारण 2024 साली तुमची पहिली जी बॅच या ठिकाणी एंटर झाली तर त्यावेळेला मॅडम आपल्या विभागामध्ये कमीत कमी 120 फॉर्म आलेले होते आणि त्यामधून आपल्याला 25 जण सिलेक्ट करायचे होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये हे होतं की आम्हाला मिळेल का ऍडमिशन. पण यू आर अ व्हेरी लकी पर्सन की तुम्हाला या विभागामध्ये ऍडमिशन मिळालं. असा सुंदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असणाऱ्या कॅम्पसमधून तुम्ही या ठिकाणी MA होऊन बाहेर पडता, ही एक अतिशय आणि खूप मोलाची गोष्ट आहे. आता तुम्हाला मित्रांनो वाटत नसेल की बाबा ठीक आहे आम्ही MA होतोय त्यात काय एवढं, पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जाल किंवा मग प्राध्यापक व्हाल, आणखीन सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही ज्या वेळेला नाम कमवाल तर त्यावेळेला अधिविभागाचा आणि विद्यापीठाचा कॅम्पस पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर येईल की बरं झालं मी खूप नशिबान होतो की मला अशा पद्धतीचा कॅम्पस मिळाला आणि त्यामुळे मला खूप ज्ञान घेता आलं. ज्या वेळेला तुम्ही कॉलेजमधून या ठिकाणी आलात त्यावेळेला तुम्ही एक छोटंसं रोपटं होता. विभागामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याला पाणी घालायचं काम केलं आम्ही, विभागानं त्याला प्रकाश देण्याचं काम केलं आणि आज एक सुंदर वटवृक्ष या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्या वटवृक्षाला आता फळं लागलेली आहेत आणि ही फळं समाजामध्ये जाऊन तुम्ही इतरांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून एक मानसशास्त्रज्ञ म्हणून एक चांगला गायडन्स म्हणून तुम्ही समाजाला मिळाल किंवा मार्गदर्शक म्हणून समाजाला मिळाल. आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच जणांचे बरेच प्रॉब्लेम्स आता सध्या बघायला मिळत आहेत आणि कुटुंब जे आहेत ते अस्ताव्यस्त होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. परवाच दुर्दैवानं आपल्या विभागामध्ये अशा पद्धतीची चुकीची अत्यंत घटना घडली. आज त्या सकाळ सकाळी मला विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ आहे म्हटल्यानंतर आज मला खूप इशिताची आठवण आली आज, कारण खूप चांगली विद्यार्थिनी, खूप हुशार विद्यार्थिनी आणि अशा पद्धतीने तिने करुण अंत स्वतःचा करून घेतला, हे काही बरोबर केलेलं नाहीये. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकट ही येतच असतात. असा जगामध्ये कुठलाही व्यक्ती नाहीये की ज्याच्या आयुष्यामध्ये संकट नाहीये. आहे का असा व्यक्ती? तुम्हाला माहिती आहे का असा व्यक्ती? नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट ही आहेत, पण त्या संकटाशी लढण्यासाठीच तुम्हाला आम्ही वटवृक्ष म्हणून तयार केलेला आहे. म्हणून म्हणते आपण स्वतः ज्या वेळेला आपल्याकडे एखादं संकट येईल किंवा आपण समस्याग्रस्त परिस्थितीमध्ये असू तर त्यावेळेला त्या परिस्थितीवर कशा पद्धतीनं मात करायची याचे कोपिंग स्किल जे आहे ते अधिविभागानं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून तुम्ही ते हाताळलं पाहिजे, ते इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपणच स्वतः जर असं हातबल झालं तर मग भविष्यात आपण इतरांना काय मार्गदर्शन करणार. मानसशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी म्हणून आपण समाजाला एक चांगली दिशा देणं गरजेचं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंगचे स्किल्स जे आहेत ते आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे आहेत आणि याची आम्हाला खात्री आहे की हे विद्यार्थी जे आहेत ते समाजामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करतील. हा शुभेच्छा समारंभ मला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने शुभेच्छा समारंभ हे करतील, कारण घटना अशी घडलेली आहे आम्हाला सुद्धा अजून आम्ही खूप त्याच्यामध्ये हे आहे, पण त्याच्यातून आता बाहेर पडून आपण आपल्या जीवनामध्ये कसं सकारात्मकता आणता येईल किंवा एखादी अशी परिस्थिती निर्माण झाली की कशा पद्धतीनं बाहेर पडायचं, आपल्या मित्रांशी बोलायचं, आपल्या आई वडिलांशी बोलणं आपल्याला गरजेचं आहे. आई वडिलांशी जर बोलता येत नसेल तर अनेक तुमचे पियर्स ग्रुप्स असतात
आपले टीचर्स असतात ज्याच्याशी आपण संवाद साधू शकतो. तर संवाद हे खूप मोठं साधन आहे. संवाद जर आपण आपल्या मनातल्या गोष्टींचा, नकारात्मक गोष्टी सुद्धा आपण बोलल्यानंतर प्रत्येक समस्येला उत्तर असतं. या जगामध्ये अशी कुठलीही समस्या नाही आहे ज्याला उत्तर नाही आहे. या जगामध्ये अशी कुठलीही समस्या नाही आहे जी सोडवता येत नाहीये. त्यामुळं कधीही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मरण हे प्रत्येकाचं अटळ आहे, पण आपण ते दुर्दैवानं ओढून घेणं हे काही बरोबर नाहीये. आपण समाजाच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि त्यात आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी आहोत. आणि म्हणून तुम्ही समाजाला चांगल्या पद्धतीने मदत कराल आणि समाजामध्ये ही आम्ही जी तयार केलेली वटवृक्षाची फळं आहेत ती अत्यंत गोड होऊन समाज तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने स्वीकारेल, तुम्ही मार्गदर्शन कराल ही मला खात्री वाटते. विद्यार्थ्यांना जीवनाचं तत्वज्ञान हे प्रत्येकांना माहितीच असतं. त्यामुळे आम्ही लेक्चरला बऱ्याच वेळेला सांगत असतो की तुम्हाला कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या अशा समस्या येतील त्याला कसं तोंड दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपली चर्चा झालेली आहे. आज फक्त या ठिकाणी इतकंच सांगेन की आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही क्षणी कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर आनंदी राहा, मजेत राहा, मस्त राहा. येणारे सगळी तुमची पूर्ण वर्ष जी आहे ती अतिशय आनंदाची, भरभराटीची जावो. आम्हाला अभिमान आहे की आमच्या सेकंड इयर म्हणजे इथून जाणारे प्रत्येक विद्यार्थी जो आहे सेकंड इयरचा, तर तो समाजामध्ये अतिशय चांगलं विद्यापीठाचं नाव कमवेल, विभागाचं नाव कमवेल. आणि तुम्ही ज्या ठिकाणी नाव कमवाल, तुम्ही ज्या वेळेला नाव कमवाल, तुम्हाला आम्ही कुठेतरी मोठं होताना बघू, त्यावेळेला आमचा ऊर जो आहे तो अभिमानाने या ठिकाणी भरून येईल. मी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते या प्रसंगी आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद.